CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। नाताळ व त्यानंतर आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे व नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यातूनच नव्हे तर शेजारील मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक हे शेगाव शहरात दाखल झाले आहेत। त्यामुळे शेगाव शहरातील वाहतूक व्यवस्था ही कोलमडली आहे। अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे, तर मंदिर परिसराची सुरक्षा ही वाऱ्यावर असल्याचं बघायला मिळत आहे। मंदिर परिसरात असलेल्या पोलीस चौकीत एकही कर्मचारी नसल्याने पोलीस चौकी ओस पडली आहे आणि यामुळे मंदिर परिसर आणि भाविकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र शेगावात बघायला मिळत आहे। नागपूरवरून आलेला आहे। आम्हाला वर्षाच्या सत्तेशेवटी आमचं वर्ष पूर्ण छान सुखरूप गेलेलं आहे आणि समोरचं पण आमचं वर्ष सुखरूप जावं गजानन महाराजांच्या कृपेने, म्हणून आम्ही यावर्षी इथे वर्षाच्या शेवटी आम्ही इथे महाराजांना भेटायला आलेलो आहोत। आणि मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे की हा आमचा जो चान्स मिळाला आम्हाला, तर आम्ही वाया न घालता आम्ही इथे आम्ही हेच की आमच्या जे मुलं आहे त्यांना योग्य अभ्यासामध्ये प्रगती व्हावी हीच आमची एक प्रार्थना आहे आमच्या गजानन महाराजांना। ते सर्वात छान वाटते म्हणजे, आणि हे जे आपले सेवेकरी आहे त्यांची ते एवढी मदत होते आणि त्यांचे म्हणजे बोलणे वगैरे खूप खूप छान, म्हणजे आम्हाला एकदम म्हणजे असं वाटत नाही की म्हणजे बा, आणि आम्ही घरचं सर्व विसरून आम्ही इथे छान आनंदाने आम्ही 2 दिवस काढतो। आम्ही काल नागपूरवरून आलोय शेगावमध्ये। नेहमी येत राहतो, दरवर्षी येतो। नवीन वर्षाच्या निमित्त आम्ही इकडे नवीन वर्षाची सुरुवात करायसाठी आता शेगावला आलेलो आहे। असं तर काहीच नाही घातलं, बट नवीन वर्ष चांगलं जावं हे सगळं आम्ही घातलंय। सहपरिवार आलोय आम्ही। छान वाटते इकडे, नेहमी आम्ही येतो महाराजांचे दर्शन करता। सगळं खूप सुंदर असते, खूप छान असते, सगळी फॅसिलिटी वगैरे छान भेटते आम्हाला। पोलीस वगैरे इकडे काही दिसत नाही। इथचे सेवेकरू छान असतात आणि नेहमी ते सलग आमच्या सेवेसाठी तत्पर असतात। सो पोलिसांचं काही कामच पडत नाही इकडे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।